तुला काही फरक पडत नाही, पण जगाला? जग? कसलं जग आणि कोणतं जग? जेव्हा मला गरज होती तेव्हा आले का हे जगातले लोक? मी जिवंत आहे की मेलो कधी विचारलं नाही. आणि मग मोठं होणं ही एक समस्या आहे तर का मग राधाश्यामची पूजा करतात? का त्यांच्या प्रेमाची गाणी गातात? राधाजी पण श्यामपेक्षा वयाने मोठ्या होत्या. त्यांचे प्रेम पवित्र आहे, तर मग हा वयाचा फरक कुठून आला? जेव्हा मुलगा मोठा असतो मुलीपेक्षा तेव्हा का कुणी काही बोलत नाही? मुलीच्या वयाच्या डबल असो किंवा त्याच्या मुलीच्या वयाच्या मुलीशी लग्न केले तरी गप्प बसतात. पण एखाद्या मुलाने त्याच्यापेक्षा वयाने जरा मोठ्या मुलीशी लग्न केले तर लगेच चर्चा चालू होते. तुम्ही स्वतःच बघा, तुम्ही आईपेक्षा 8 वर्षांनी मोठे होता आणि आताही तुमची पत्नी तुमच्यापेक्षा 16 वर्षांनी लहान आहे. सुयशच्या गालावर एक थप्पड पडली होती आणि बाहेर उभ्या असलेल्या प्रीतीचे हृदय जणू कोणीतरी मुठीत धरले होते. ती थरथर कापत होती आणि तिच्या डोळ्यातील अश्रू गालावर खाली सरकले होते. हे शिकवले त्या मुलीने 15 दिवसात. तुझ्या बापाला उलट बोलतोय तू त्या 2 कवडीच्या. बास, अजून एक शब्द बोलणार नाही तुम्ही, नाहीतर मी विसरेन तुमचे आणि माझे नाते काय आहे. तो लगेच बोलला. त्याचा आवाज नक्कीच हळू होता, पण त्याची जिद्द स्पष्ट दिसत होती. गप्प बसा तुम्ही दोघे. अशा प्रकारे तर तुम्ही लोक माझा जीव घ्याल. शिव, आता जे झाले ते बदलता येणार नाही. तू तुझ्या मुलाच्या पसंतीला स्वीकार, तरच सगळं ठीक होईल. नाहीतर वेळ हातातून निसटून जाईल आणि हात चोळण्याशिवाय तुला काही करता येणार नाही. सुयश, तू पण तुझा आवाज नियंत्रणात ठेव. मी तुला हे तर नाही शिकवले? त्याच्या आजीने त्याला समजावले. प्रीतीला आता तिथे राहणे कठीण झाले होते. तिला स्वतःबद्दल काहीच माहिती नव्हती. थरथरत्या पावलांनी ती खोलीत पोचली आणि दारातून आत जाताच तिचे भान हरपून ती खाली पडली. प्रीती, काय झालं तुला? प्रीती. तो खोलीत आल्यावर प्रीतीला जमिनीवर पडलेली पाहून तो घाबरला. त्याने पटकन तिला उचलले, तिला बेडवर झोपवले आणि तिला ब्लँकेट ओढले. मीनाताई, लवकर या मीनाताई, तो ओरडला. काय झालं सर? अरे काय झालं यांना? ताई, लवकर कोमट पाणी आणा. त्याने त्यांना पाठवले. ती त्याच्यासमोर बेशुद्ध पडली होती. गालावर अश्रूंचे निशाण दिसत होते. त्याला समजत नव्हते असे काय झाले की ती रडून बेशुद्ध पडली. ती तर इथे होती. असे तर नाही तिने बाबांचे बोलणे ऐकले असेल. यावेळी तो स्वतः थोडा अस्वस्थ झाला होता आणि आता प्रीतीला असे पाहून तो आणखीनच अस्वस्थ झाला. त्याला माहीत होते की अचानक त्याच्याशी लग्न होणे आणि त्यानंतरच्या गोष्टी स्वीकारणे तिच्यासाठी कठीण होते. हे घ्या साहेब पाणी. मीनाताईने ग्लास पुढे केला. दुसरी वेळ असती तर त्याने तिला साहेब म्हणण्यापासून थांबवले असते. त्याला साहेब म्हणल्यावर राग आला असता, पण यावेळी तो भानावरच नव्हता. त्याने पटकन रुमालावर थोडं पाणी टाकलं आणि तिचा चेहरा स्वच्छ करायला सुरुवात केली. तिला ओलेपणा जाणवल्यावर ती हालचाल करू लागली होती आणि काही वेळातच तिने डोळे उघडले. सुयशचा चिंताग्रस्त चेहरा समोर होता. तो तिला पुन्हा पुन्हा आवाज देत होता आणि आता ती शुद्धीवर आली होती. तो तिच्याशी अगदी नम्रपणे बोलत होता. ती उठून बसली. तुला आता कसं वाटतंय? आधीपेक्षा बरं वाटतंय का? त्याच्या स्वरात प्रेम आणि काळजी होती. वडिलांच्या व्यतिरिक्त तो आणि आजी 2च लोक होते ज्यांना तिची काळजी वाटत होती. तिने फक्त मान हलवली. त्यांना बोलताना पाहून मीनाताई बाहेर गेल्या होत्या आणि जाताना हसून दरवाजा बंद केला. त्यांच्या प्रेमामध्ये तिला कबाबमध्ये हड्डी बनायचं नव्हतं. काय झालं होतं प्रीती? तू असं अचानक बेशुद्ध कशी झालीस? त्याने विचारलं. तिने पापण्या खाली केल्या होत्या. माझं खूप डोकं दुखत होतं आणि माझ्या डोळ्यात पाणी येत होते, म्हणून मी विश्रांतीसाठी खोलीत आले. मला या दारात चक्कर आल्यासारखे वाटले आणि खाली पडले. नंतर मला काहीच आठवत नाही. ती हळूच म्हणाली. तू मला का नाही सांगितलंस प्रीती? मी डॉक्टरांना बोलावतो. तो बोलला आणि मोबाईल उचलला. प्रीतीने पटकन त्याच्या हातावर तिचा हात ठेवला. नाही, मी आता ठीक आहे. थोडा वेळ झोपले तर बरी होईल. डॉक्टरांची गरज नाही. सुयशने तिच्याकडे आश्चर्याने पाहिले. तिचा आवाज खाली गेला होता. डोळ्यात उदासी तरळत होती. त्याला असे तिच्या डोळ्यात पाहताना पाहून प्रीतीने डोळे खाली केले आणि मग आडवे होऊन डोळे बंद केले. ती सुयशच्या डोळ्यात शोधण्याचा प्रयत्न करत होती,
की तिच्या अस्तित्वाबद्दल त्याच्या मनात कोणते प्रश्न आहेत. त्याला आता तिच्याबद्दल काय वाटतं, त्याला काही जाणून घ्यायचे आहे का, की त्याला आता पश्चाताप तर होत नाही. तसे तर आधीच बाप आणि मुलामध्ये दुरावा होता, पण तिच्यासोबतच्या या लग्नामुळे या मतभेदाचे रूपांतर दरीमध्ये झाले होते आणि आता कदाचित ही दरी कधीच भरून निघणार नव्हती. ती आधी स्वतःला अपराधी समजत होती की तो तिचा नवरा असूनही ती त्याच्यापासून अंतर राखत होती आणि आता हा अपराधीपणा आणखी वाढला होता. रात्रीच्या जेवणाच्या वेळी ती तशीच बसून राहिली होती. जेवण तर खाल्लेच नव्हते तिने. तिला राघवेंद्रवरही राग आला होता की त्यांनी तिला हे सगळे सांगणे आवश्यक मानले नाही. ती तिची आई होती आणि ती हिंदू होती की मुसलमान याने तिला काही फरक पडणार नव्हता. फक्त दुःख होते की तिला सांगितले गेले नाही. त्यांनी तिला सांगितले असते तर ती यासाठी मानसिकदृष्ट्या तयार झाली असती. जेवण झाल्यावर ती रूममध्ये आली होती आणि सुयश स्टडी रूममध्ये गेला होता. त्याच्या UPSCचा इंटरव्ह्यू होणार होता आणि तो त्याच्या तयारीत व्यस्त होता. रात्री तो खोलीत आला तेव्हा ती झोपलेली होती. तो पलंगावर आला. नाईट बल्बच्या हलक्या प्रकाशात ती खूप सुंदर दिसत होती. सैल कुर्ता आणि शाल. ती झोपेत असल्याने बाजूला झाले होते. काळ्या केसांच्या विस्कटलेल्या जटा तिच्या गालाचे चुंबन घेत होत्या. डोळ्यांवर काळ्या पापणांची झालर पडली होती. त्याच्या होठांवर हसू उमटले. त्याने खाली वाकून तिच्या कपाळाचे हळूवार चुंबन घेतले आणि प्रीतीला जसे तिच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळाल्यासारखं वाटत होतं. सुयशच्या मनात तिच्या अस्तित्वाबद्दल कोणताही प्रश्न नव्हताच. जर काही असेल तर ते फक्त प्रेम होते. तिने हळूच डोळे उघडले. तिला जाग आली होती. उठली. सुयशने तिला डोळे उघडलेले पाहून विचारले. हो, अजूनही तिचे मन तिच्या ताब्यात नव्हते. हृदयाचे ठोके वाढत होते. फक्त हाच विचार करत होती की सगळ्यांचा राग ओढवूनही सुयशला काय मिळाले? ना वडिलांचे प्रेम, ना कुटुंबाचा आधार, ना आता नवरा होण्याचा अधिकारही नाही. बाकी काही नाही तर ती त्याला त्याचा हक्क तरी देऊ शकते. हे अंतर दूर करू शकते. त्याला थोडा तरी आनंद मिळू शकेल. ती अस्वस्थतेने खालचा होठ चावू लागली होती. काय झालं? काळजीत आहे का? तिला पाहून सुयशने विचारले. ती उठून बसली आणि सुयशकडे बघू लागली. ती त्याच्यावर प्रेम करू शकत नव्हती, पण तिच्या मनात त्याच्यासाठी काहीतरी होते. तो तिचा सगळ्यात चांगला मित्र होता. त्याने तिला नेहमीच साथ दिली आणि आज तिची पाळी होती. तिने त्याच्या डोळ्यात पाहिले जिथे प्रेम भरले होते. सुयश, तुझं माझ्यावर किती प्रेम आहे? तिने हळूच थरथरत्या आवाजात विचारले. तिचा हा प्रश्न ऐकून तो तिच्याकडे शांतपणे पाहू लागला. आज ती वेगळी दिसत होती. तिची शाल पलंगावर होती आणि तिचे कपडे इकडे तिकडे झालेले होते आणि तिने त्याच्यासमोर शाल घेण्याचा प्रयत्नही केला नाही. तिच्या चेहऱ्यावर काही वेगळ्याच विखुरलेल्या भावना होत्या. जणू काही बोलायचे आहे, सांगायचे आहे, काहीतरी करायचे आहे, पण सुरुवात करता येत नाही. काय झालं? मी खूप अवघड प्रश्न विचारला का? बराच वेळ सुयशने उत्तर न दिल्याने तिने त्याच्या चेहऱ्याकडे बघून विचारले. हो, खूप अवघड प्रश्न होता. माझ्यासाठी नाही, तुझ्यासाठी विचारणे. काय झालं प्रीती? काही प्रॉब्लेम आहे? त्याने तिला जवळ घेत विचारले. आपल्या लग्नाला 20 दिवस झाले आणि अजूनही आपण तुला माझा राग येत नाही ना? ती मान खाली घालून हळूच बोलली. येत तर आहे यार, म्हणूनच मला तुझ्या जवळ यायचं आहे. तो पुन्हा उदास झाला. प्रीतीने नजर मिळवली नाही, पण मंद स्मित केले आणि मान हलकेच खाली केली. सुयशला समजत नव्हते तिला काय बोलायचे आहे. त्याने नेहमीप्रमाणे तिच्या जवळ जाऊन तिच्या मनातील भावना जाणून घ्यायचा प्रयत्न केला, पण यावेळी ती मागे हटली नाही किंवा त्याला थांबवलं नाही. नाहीतर ती नेहमी त्याच्यापासून दूर राहायची. त्याला माहीत होते की ती अजून त्याला पूर्णपणे स्वीकारू शकलेली नाही. त्याने तिच्या डोळ्यांना आणि गालाचे चुंबन घेतले. तिच्या ओठांना हळूवार स्पर्श केला आणि मागे झाला, पण प्रीतीने स्वतःला त्याच्या मिठीत झोकून दिले आणि त्याचे चुंबन घेण्यास सुरुवात केली. तेव्हा तो मागे जाऊ लागला. दोघांचेही श्वास गुंतले होते. चुंबन घेताना त्याने प्रीतीला हळुवारपणे झोपवले
आणि तिच्या मिठीत गेला. त्याचे बोट खोडकरपणा करत तिच्या ओठांवर सरकू लागले. तिच्या मानेचे चुंबन घेत तो अजून पुढे जाऊ लागला. प्रीतीने डोळे घट्ट मिटले. त्याने सुरुवात तर केली होती, पण आता त्याला ते सहन होत नव्हते. त्याने तिचा कुर्ता खाली खेचला आणि तिच्या खांद्यावर चुंबन घेऊ लागला. प्रीतीचे हात बेडशीटवर घट्ट होते. तिला माहीत होते की हे सगळे प्रेमाशिवाय तिच्यासाठी इतके सोपे नाही. अचानक सुयशने तिला सोडून दिले होते. तो तिच्या चेहऱ्याकडे पाहू लागला. तिच्या चेहऱ्यावर ते भाव नव्हते, फक्त गोंधळ होता. डोळे घट्ट मिटले होते. चादरीला हात घट्ट धरले होते. हे सर्व ती कोणत्याही भावनेशिवाय जबरदस्तीने करत होती. पण का? तो तर तसं काही बोलला नव्हता. मग तिला कोणी आणि कधी फोर्स केले? काही क्षण सुयशची हालचाल जाणवली नाही. तेव्हा तिने डोळे उघडले. तो बसून तिच्याकडे बघत होता. तिला असे वाटले जशी चोरी करताना तिला कुणीतरी रंगे हात पकडले. तिच्या अस्वस्थतेमुळे तिच्या शरीरातील सर्व रक्त तिच्या चेहऱ्यावर जमा झाल्यासारखे वाटत होते. काय काय झालं सुयश? तिने कुर्ता ठीक करत उठून बसताना विचारले. तेच तर मलाही जाणून घ्यायचे आहे की काय झाले. तू अचानक स्वतःला माझ्या स्वाधीन करण्यास कशी तयार झालीस? कालपर्यंत तू माझ्यापासून 2 फुटाचे अंतर ठेवत होतीस. तुला माझी जवळीक सहन होत नव्हती आणि आज अचानक हा बदल का झाला आहे? तो तिच्या नजरेत बघत बोलला. नाही तर असं काही नाही. म्हणजे अचानक नाही. मला माहीत आहे की तू माझ्यावर खूप प्रेम करतोस आणि मीही. तिचा तर जसा श्वास अडकला होता. रिअली? त्याला खात्री होत नव्हती. हो खरंच. तर तू स्वतःला पूर्णतः माझ्या स्वाधीन करशील? मी सांगेन तशी करशील का? त्याने नजर तिच्या चेहऱ्यावर वळवली. होय, नक्कीच मी करेन. ठीक आहे, मग कपडे काढ तुझे सगळे. त्याने आपले काळे चमकणारे डोळे तिच्याकडे केले. काय? तिने पटकन मान आणि नजर वर करून त्याच्याकडे पाहिले की कदाचित तो असेच बोलत असेल. हो, मी म्हणालो तुझे कपडे काढ. तुझं प्रेम आहे ना माझ्यावर? मला खुश करायचं आहे ना? तर कर. तो अजिबात मस्करी करत नव्हता. प्रीतीने डोळे बंद केले आणि कुर्तीचे बटन उघडण्यासाठी हात हलवला. भाग 7 मध्ये वाचा. सुयशच्या प्रेमाने आणि समजूतदारपणामुळे प्रीती आतून तुटते आणि रडू लागते. सुयश तिला आपल्या मिठीत घेतो आणि तिचे सांत्वन करतो आणि तिला आनंद देण्याचा प्रयत्न करतो. पण नंतर त्याच्या गरम मूडमुळे तो तिला असे काही बोलतो की प्रीती पहिल्यांदाच तिच्या हृदयाच्या ठोक्याने घाबरते. कथा आवडल्यास लाईक शेअर करून चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करा. धन्यवाद.